मनोज जरांगे पाटील आग्रही होते, त्यांनी परमिशन देखील मागितलेली होती आणि 5,000 लोकांची परमिशन देखील देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आजचा दिवस आंदोलन करण्याची परमिशन देण्यात आलेली आहे, 1 दिवसीय परमिशन आहे। मात्र आता एकदा मनोज जरांगे पाटील या मैदानात आल्याच्या नंतर, इथे त्यांनी पाऊल ठेवल्याच्या नंतर नेमकं त्यांचं आंदोलन किती दिवस चालतं आणि त्यांनी जे सरकारला हमीपत्र दिलेलं आहे त्या हमीपत्रानुसार ते 1 दिवसीय आंदोलन करतात की या ठिकाणी अनेक दिवस ठाम राहतात, हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण की ज्यावेळी मनोज जरांगे यांना हे अटी आणि शर्ती घातलेल्या होत्या त्यावेळी ते म्हणाले होते की 1 दिवसाची परमिशन आम्हाला नको आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील किती वेळ या ठिकाणी थांबतात आणि या त्यांच्यासोबत हे सगळे आंदोलक किती वेळ थांबतात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आता आपण आझाद मैदानात पोहोचलेलो आहोत। मनोज जरांगे पाटील यांची गाडी आझाद मैदानात पोहोचलेली आहे आणि त्यांच्याच गाडीसोबत आपण हळूहळू आझाद मैदानात पोहोचतोय। आझाद मैदान आधीच सगळ्या मराठा आंदोलकांनी भरलेलं आहे, खच्चून भरलेलं आहे आझाद मैदान आणि याच आझाद मैदानामध्ये आता हळूहळू पोहोचतायत हलगीचा ठेका धरणारे आंदोलक आणि त्यांच्याच मधून वाट काढत हळूहळू जरांगे पाटील यांची गाडी आता पुढे सरकारला वेटीस धरतं का आणि वेटीस धरून सरकारकडून सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। 2 वर्षापूर्वी अशाच प्रकारे जरांगे पाटील आले होते, मात्र त्यांना वाशी इथेच अडवण्यात आलं होतं आणि वाशी इथे अडवून त्यांना एक GR देण्यात आलेला होता। एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, मात्र आता जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाही आहेत तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडून किंवा सरकारकडून पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे, ही रितसर परवानगी आलेली आहे। परवानगीच्या माध्यमातून आता आझाद मैदानापर्यंत पोलिसांच्या संरक्षणामध्ये पोहोचलेले आहेत। अतिशय गर्दी आहे, अतिशय दाटीवाटीची गर्दी आहे आणि त्या गर्दीमधून वाट काढणं देखील मुश्किलचं झालेलं आहे। पण जरांगे पाटलांचा ताफा थांबला नाही आहे, ही गर्दी त्यांच्यासाठीच आलेली आहे, हे सगळे मराठा आंदोलक त्यांच्यासाठीच आलेले आहेत जे आता आंदोलनासाठी आझाद मैदानात पोहोचलेत आणि हळूहळू आता ज्या ठिकाणी आंदोलन आहे, ज्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचतील। आपण पाहताय त्यांची गाडी फ्री करण्यासाठी, त्यांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात दंगल नियंत्रण पथक लावण्यात आलेलं आहे आणि हे दंगल नियंत्रण पथक जे आहे ते हळूहळू त्यांना रस्त्याला मार्ग काढून देते आणि या आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी आधीच थोड्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्या आझाद मैदानात आता आपण पोहोचलेलो आहोत। या आझाद मैदानात आता जरांगे पाटलांचा मुख्य राहतो हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे आणि याचं कारण म्हणजे जरांगे पाटील हे आंदोलन करत असताना तिथे सरकार त्यांच्या मागण्या किती दिवसात पूर्ण करतं, किती दिवसात पूर्ण करतं हे बघणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे। मागे गाडीवर करा। अरे अक्षय आता खड्या आहेत बरोबर आहे, त्यामुळे मागण्या सरकार कशा पद्धतीनं मान्य करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कुणबी आणि मराठा एक आहे तसा अध्यादेश काढावा, त्याची अंमलबजावणी करावी, ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावं, अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळी आंदोलन पेटलं त्यावेळी जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेतले जावेत, बॉम्बे, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करावं अशा मागण्यांसह मनोज जरांगे आंदोलनाचं लोण घेऊन मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आझाद मैदानात ते आंदोलन करणार आहेत, पण अर्थात परवानगी केवळ 1 दिवसाची आहे, पण ज्या संख्येनं मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत हे पाहता केवळ 1 दिवसावर हे आंदोलन थांबणार नाही, पण मग पुढे आंदोलनाची रूपरेषा काय, आंदोलन कशा पद्धतीनं पुढे जातं, मनोज जरांगे मराठा समाजाला काय सांगतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। याआधी देखील मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार केलेला होता, पण त्यांना वाशी इथं थांबवण्यात आलं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाऊन जरांगेंना भेटले होते, GR त्यांच्या हातामध्ये दिलेला होता आणि त्यानंतर जरांगे परतले होते, पण आता अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी घेऊन जरांगे पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत। तरी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी अनेकदा त्यांच्याशी संवाद साधला गेला, मुख्यमंत्र्यांचे OSD हे देखील त्यांना जाऊन भेटले होते, पण तरी सुद्धा जरांगे मुंबईत येण्यावरती ठाम होते आणि आता ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आझाद मैदानावर त्यांची गाडी दाखल झालेली आहे आणि